महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चा निकाल अक्षरशः स्पष्ट झाला आहे। आज कोणताही एक्झिट पोल नाही तर एक्झॅक्ट पोल मतदारांचा आज समोर आलेला आहे। 2019ला ज्या पद्धतीनं लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला समर्थन दिलं होतं, मतदान केलं होतं, पण त्याच्यानंतर या 5 वर्षात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आणि अखेर 2024 आलं आणि यावेळेच्या निकालानं भारतीय जनता पक्षाची रणनीती, भारतीय जनता पक्षाला दिलेलं समर्थन हे मतदारांनी भरघोस दिलं, महायुतीला दिलं। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री म्हणून जी त्यांनी राबवली होती त्याला सुद्धा समर्थन महिलांकडून खूप ताकदीनं मिळालं। अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अॅनालिसिस आता समोर येत आहेत। पण या सगळ्या विषयामध्ये मराठा फॅक्टर हा सुद्धा महत्त्वाचा होता। नेमकं काय झालं, काय हा निकाल आहे, कोणत्या गोष्टी चालल्या, अनेक मतं आहेत, मतांतरे आहेत। आणखीन त्याचबरोबर या पूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये असेही काही होते की ज्यांच्या वक्तव्यांनी ही निवडणूक अधिक रंगतदार होत होती। आपल्यावर आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। खरं कोणतीही कोर्ट केस म्हटली, कोणताही झमेलावाला मॅटर म्हटला, कोणतीही गडबड असलेला मॅटर म्हटलं की त्याच्यात तुम्ही एंट्री करताच, तशीच तुम्ही या निवडणुकीत एंट्री केली होती। पण आता मात्र निवडणुकीचा निकाल डोळ्यापुढे येतोय, काय म्हणाल? प्रभू श्री रामांचा विजय आहे। हिंदू राष्ट्र भारत हमारा होण्याची ही प्रक्रिया आहे, ही सुरुवात आहे आणि या निवडणुकीने दाखवून दिलंय एक जातीय राजकारण चलत नसतंय। बूंद बूंद से सागर बनता है और सागर से कोई बड़ा नहीं होता है, हे परत एकदा दाखवलंय। आणि म्हणून मला हे म्हणायचंय की ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचा, खऱ्या अर्थानं श्रमजीवींचा, जो खून पसीना एक करते हैं त्यांचा, खऱ्या अर्थानं जातीविरीत असा सर्वांकष भारतीय जनता पक्षाला माननीय श्रद्धेय देवेंद्रजींना दिलेला मॅन्डेट आहे, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना दिलेला हा मॅन्डेट आहे। आणि जे जे म्हणजे असं कट्टर म्हणजे समर्थपणे जे उभे होते, मग माननीय गिरीशभाई महाजन असतील किंवा माननीय रवी राणा असतील, मी खरं सांगतो आज हा सोनियाचा दिवस आहे, आज हे सोनियाची सकाळ आहे। खरं सांगतो अंगावर शहारे येतात, काटे येतात की इतका छान दिवस महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या मायबाप मतदारांनी हे सरकार आणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालचं आणि म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं खूप खूप आनंदी वातावरण महाराष्ट्रात दिवाळीच्या नंतरची ही दिवाळी असं म्हणता येईल। भरभरून बोलताय, प्रचंड उत्साही आहात, आनंदाने हसतायत का? आपली व्यक्त होण्याची पद्धत किंवा तरा ही न्यारीच, अख्खं जगही म्हणतं। पण बटेंगे तो कटेंगे हा जो एक नारा या निवडणुकीमध्ये समोर आला, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून या खरं तर मतदारांनी त्यांना मतदान केलं, तुम्ही आता व्यक्त केलात, काय सांगाल? बटेंगे तो कटेंगे सगळेच एकत्र झाले का? डंके की चोट पे एकत्र झालेत आणि तुम्हाला सांगतो बटे नहीं इसीलिए तो कश्मीर भी पास है और बटे नहीं इसीलिए तो महाराष्ट्र में भी अभी सत्ता है और कमल की सत्ता है। और त्यामुळेच सांगायचंय मला की बटेंगे तो कटेंगे हे ज्या प्रकारे भारतीय संविधानाच्या पुस्तकाचं ज्या प्रकारे हसूड होतं ते काय ते बचकोना राहुल गांधी त्या संविधानातले 4 पानं वाचले नसतील, परंतु ज्या प्रकारे म्हणजे त्या भारतीय संविधानाच्या लाईव्ह बुकची अवहेलना करत होता, त्यांना आज लक्षात घेतलं पाहिजे की बटेंगे तो कटेंगे हे सुद्धा संविधानातलं अंतर्भूत अंग आहे आणि आज ते महाराष्ट्रातल्या जनतेने मान्य केलेलं आहे। आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे हे सुद्धा ब्रीद महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने मान्य केलेलं आहे। म्हणजे नवनवीन ब्रीद वाक्य जन्माला येतात। या निवडणुकीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा, वेगवेगळ्या प्रकारची माहिती अशी समोर आली आणि बटेंगे तो कटेंगे हे संविधानातलं ब्रीद वाक्य आहे। हे आता एक नवीन वक्तव्य समोर येत आहे, कहते हैं दिल की बात रखने के लिए ख्याल भी बड़ा अच्छा होता है। गुणरत्नजी, तुमचं सख्य मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमच राहिलं। या निवडणुकीच्या आधी सुद्धा ज्या पद्धतीनं मराठा समाजाने जनाधार त्यांना दिला होता, एकत्र केलं होतं, प्रतिक्रिया दिली होती, रिस्पॉन्स दिला होता, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उमेदवार उभेच केले नाही, काय म्हणाल? मला एक सांगा, सिंपल गोष्ट आहे, जो बाजार लावला जातो तो उठतच असतो। त्या जरंग्याचा बाजार उठलेला आहे, त्या जरंग्याची अवकात महाराष्ट्राने दाखवलेली आहे। काय रे, काय बोलत होतास तू? वारंवार 130 पाडतो, 132 पाडतो,
तुला महाराष्ट्रानं आता सांगितलंय, आता तुझी गरज नाही, तू आता हवा हवा झालास. त्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारवर तू ज्या प्रकारे आपलं नाचत होतास, आज तुझा तो नाच कम्प्लिटली बंद झालेला आहे. आज तमाम मी तुम्हाला सांगत होतो, बूंद बूंद से सागर बनता है. तुम्हाला सांगतो, सांगण्यामागचं तात्पर्य हेच आहे की जरंग्या, जातीवर काहीच होत नसतंय आणि जात म्हणून कोणाला पाडतो म्हणल्यानं पाडला जात नसतंय. आज जशी उद्धव ठाकरेची अवस्था झाली, उद्धव ठाकरे जो आहे अल्पसंख्याक मुसलमानांच्या केवळ मुसलमानांच्या अल्पसंख्याक मताचा तो वारसदार ठरलाय. आणि तुम्हाला सांगतो, खरे जर शिवसैनिक जर थांबवतो तुम्हाला मी. आता कसं आहे की तुम्ही मनोज जरांगेबद्दल यांच्याबरोबर असलेलं तुमचं सख्य तर सर्वश्रुत आहे, तुम्ही बोलताच. शरद पवारांवर सुद्धा तोंडसूक घेण्याची तुम्ही एकही संधी सोडत नाही. पण खरं तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खरं तर तुम्ही फार कमी व्यक्त होतात, पण आज तुम्ही त्यांच्याबद्दलही बोलतायत. पण महाविकास आघाडीचं जे काही चित्र समोर येत आहे त्याच्यामध्ये जर खरी चमकदार कामगिरी कोणी केली असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानंच केलेली आहे. म्हणजे हे आपल्याला तर मान्य करावंच लागेल. नक्की मुस्लिम मतांचा जरी त्यांना फायदा होत असला तरी मराठी मतं सुद्धा त्यांच्याकडे वळली नसेल असं तुम्हाला का वाटतं? कारण तसं तर नक्कीच म्हणता येणार नाही. मी डंके की चोट पे सांगतो, गाय माय आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो की जे गायीच्या मटन व्यवसाय करणाऱ्यांसोबत भाईजान म्हणून बसू शकतात, जसं की ते संजय आहे, तुम्हाला सांगतो मामूजान आहे, हे सगळे भाईजान मामूजानच्या गळ्याला पडणारी माणसं, त्यांना आज महाराष्ट्रानं दाखवलेली त्यांची अवकात आहे. माझं तर त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की या देशामध्ये गाय माय म्हणूनच राहायचंय, या देशाला मातृभूमी म्हणूनच राहायचंय. आणि जे मातृभूमी गाय माय म्हणून राजकारणात राहील, समाजकारणात राहील, त्यांचीच इज्जत आहे. आज तुम्हाला सांगतो, सगळे फॅक्टर करून पाहिले त्यानं, मुसलमान फॅक्टर करून पाहिला त्यांनी, संविधान खतरे में करून पाहिलं. हे करण्यासाठी जोडीला कोण होता? ढवळ्या संघ पवळा. म्हणजे तो ढवळ्या म्हणजे मला म्हणायचं की राहुल गांधी, पवळ्या म्हणजे कोण? तर उद्धव ठाकरे. यांनी सगळं करून पाहिलं गलिच्छ राजकारण. पण या आपल्या तुम्ही संविधानाचा दाखला येतात, संविधानाला मानतात, संविधानाला मानत नाही असं कोणीच आपल्या देशात नसेल, कारण शेवटी कायद्याचं राज्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण या सगळ्या विषयात जर का तुम्ही बघितलं तर संविधान या आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक हक्क देतो, नैसर्गिक अधिकार देतो, या देशाचा नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार देतो. त्या ठिकाणी जात, धर्म, पंथ, परंपरा कोणतीच नसते. मग का अशा प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण? मला सांगा, धर्माला, प्रत्येकाला आपल्या धर्माला प्रचार करण्याचा संविधानात अधिकार आहे. परंतु मला सांगा की ज्या प्रकारे म्हणजे फर्स्ट म्हणजे काय म्हणतो त्याला, वर्ल्ड, मला म्हणायचं ना इस्लामिक वर्ल्ड, आणि त्याच्यानंतर देश, त्याच्यानंतर संविधान, हे मान्य नाही. हा देश आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराचा देश आहे, आशीर्वादाने चालणारा देश आहे. आणि जो कोणी, मला सांगा की भारताच्या संविधानामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं वैचारिक रेखाटन नाहीये का? तसं बाबरचं वैचारिक रेखाटन आहे का भारताच्या संविधानात? मी दाव्यानं सांगतो, मी कोणी कॉन्ट्र क्लेम आणून दाखवावा. भारताच्या संविधानात प्रभू श्री रामचंद्रांचं विचाराचं रेखाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत आहे. त्या बाबरचं आहे का मला सांगा तुम्ही? किंवा या देशावर ज्यांनी आक्रमण केलं त्यांचं रेखाटन आहे का? विचारांचं नाही. त्याच्यामुळं वैचारिक बैठक जी प्रभू श्री रामचंद्रांपासून सुरू होते फुलेशाह आंबेडकरांपर्यंत, तीच बैठक जी आहे सावरकरांपासून ते पंडित नथुरामजी गोडसेंच्या अखंड भारताचा विचार, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा विचार होता. खरंय, म्हणजे की या विषयामध्ये तथ्य आहे असं आपण मान्यही करू. पण एक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काही मिळत नाहीये. या निवडणुकीच्या आधी वरळी विधानसभा मतदारसंघातनं उमेदवार म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होतात. अशीही चर्चा होती की महायुतीचे उमेदवार तुम्ही असू शकतात. पण नेमकी माशी शिंकली कुठे? मिलिंद देवरा आले कुठून? एक सांगू, राष्ट्र प्रथम, पक्ष सेकंड आणि थर्ड व्यक्ती. जिथे ज्या श्रद्धे, जिथे ज्या व्यक्तींना आपण सर्वंकष देवाच्या स्थानी मानतो, त्यांचे निर्णय हे नेहमी सर्वआखोपर असतात आणि आशीर्वादासाठी ते निर्णय मान्य करायचे असतात. त्यामुळं तो जो निर्णय होता तो योग्य निर्णय होता असं मी म्हणेल. परंतु मला हे माहिती आहे की हिंदू माणूस, हिंदू नेतृत्व, हिंदू देवदेवता हे दुसऱ्याचं वाईट करा असं म्हणणारे नसतात.
आणि त्यामुळं मला पूर्ण विश्वास आहे आणि महायुतीचा विजय हा कष्टकऱ्यांचा विजय आहे. अखेरचा प्रश्न विचारतो की आता ठीक आहे, आता निवडणूक आटोपली, आरोपपत्र आटोपले, विजय झाला, निकाल लागला, सरकार स्थापनेची वेळ आली, मुख्यमंत्री कोण? प्रत्येकालाच वाटतंय की आपला हाच व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा. तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्राला आणि देशाला नैसर्गिकरित्या नक्कीच तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 2019 मध्ये सुद्धा माननीय श्रद्धेय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्राचा मतदार आहे. मी मतदान करून आलेला माणूस आहे. शेवटी मतदाराचा सुद्धा एक अधिकार असतो, एक मत असते आणि ते मत त्याच्या श्वासासोबत जोडले गेलेलं आहे. काय म्हणतोय मतदार गुणरत्न सदावर्ते यांचा मनातला मनोदय? मनोदय हेच म्हणतंय की माननीय श्रद्धेय देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. वाह. माननीय श्रद्धेय देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. माननीय श्रद्धेय देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. खरोखर एकनाथ शिंदे साहेबांनी काम सर्वसामान्यांसाठी खूप चांगलं केलेलं आहे. त्यांचं काम अजरामर राहणार आहे. लाडकी बहीण अजरामर राहणार आहे. परंतु सामान्यातल्या सामान्य माणसांना असं वाटतंय की देवेंद्रजींना ज्या प्रकारे विक्टिमाइज करण्याचा प्रयत्न ज्या शरद पवारांनी जरंगे सारख्या एका एलिमेंटला, एका फॅक्टरला मध्ये टाकून ज्या प्रकारे म्हणजे एखाद्या समाजाला किती हीनपणाने बोलावं, किती पाडून बोलावं, हे ज्या प्रकारे जरंगेनं काही त्याचे म्हणजे प्यादे हातात घेऊन शरद पवारांचे, तो सुद्धा एक प्यादाच आहे, या प्याद्यांनी ज्या प्रकारे डिस्टर्बन्स ठेवलं आणि महाराष्ट्राने हे कायम दाखवलेलं आहे की ज्यांच्यामध्ये नेतृत्वाची धमक असते, महाराष्ट्राने कायम दाखवलेलं आहे सामाजिक हिताची धमक असते, ज्याच्यामध्ये पेशन्स असतात. आणि त्या व्यक्तीच्या मागे महाराष्ट्रातला सुज्ञ मतदार उभे राहतो. महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारानं खरं तर ही निवडणूक म्हणली तर हा बुद्धिबळाचा एक सारीपाठच झाला. गुणरत्न सदावर्ते म्हणतायत की सुज्ञ मतदारांनी त्या लोकांना चपराक दिली ज्यांना काही भलती स्वप्न पडत होती. देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन हे जे वाक्य होतं, या वाक्याची खरं तर अनेक वेळा अनेक राजकारण्यांनी खिल्ली उडवली, पण जो निवडून येतो तोच खरा बाजीगर असंही म्हटलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन नाही तर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा यावे, ही भूमिका आपल्या स्पष्ट शब्दामध्ये व्यक्त करताना गुणरत्न सदावर्ते आपले जे जुने सख्य असलेले प्रेमी आहे त्यांच्यावर तोंडसूक घ्यायला सुद्धा काही कमी पडत नाही. बघूया, राजकारणामध्ये असं म्हणतात की कोणताच राजकीय पक्ष किंवा कोणताच राजकीय व्यक्ती हा कधीच संपत नाही. फिनिक्स सारखा हा केव्हाही वरती येतो. एकमेकांच्या सोयीनं राजकीय समीकरणं, पक्षीय समीकरणं ही सगळी जुळली जात असतात. अजून कोणती समीकरणं जुळणार आहेत का? अजून काही घडामोडी व्हायच्या बाकी आहेत का? का अजून आज सकाळी चंद्रकांत पाटलांनी जसं उद्धव ठाकरेंना साथ घातली महायुतीत या, त्याचीही सुरुवात झाली आहे का? काय होणार आहे आज कोणाला माहीत नाही. पण एक मात्र निश्चित की महाराष्ट्राच्या मतदारांनी खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढली आणि लढवली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.